तर तिकडे विजय वडेट्टीवारांनीही नितीन राऊतांच्या सुरात सूर मिसळला। निवडणूक काळामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 20 दिवस वेळ घालवला आणि याचं खापर नाना पटोले आणि संजय राऊतांवरती फोडलंय। महाविकास आघाडीमध्ये सातत्याने धुसफूस दिसून येते आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते आपल्याच पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करताना आणि त्याचबरोबर समीक्षा करताना दिसतायत। नितीन राऊतांनी स्वतः काँग्रेसच्या ज्या पद्धतीने प्रक्रिया होती, ज्या पद्धतीने निर्णय प्रक्रिया झाली होती त्याबद्दल टीका केलेली आहे। त्याचबरोबर विजय वडेट्टीवारांनी सुद्धा नितीन राऊतांच्या सुरात सूर मिसळलेला आहे। निवडणूक काळामध्ये जो वेळ गेला होता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आणि जागा वाटपाच्या निमित्ताने ज्या पद्धतीचा कलगीतुरा सातत्याने पाहायला मिळाला होता नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये, त्याबद्दल त्यांनी टीका केली आहे। नितीन राऊत साहेब बोलले की लोकसभेच्या विजयानंतर आम्ही हुरकून गेलो होतो आणि जागा वाटपात आम्ही खूप वेळ घालवला, त्यामुळे आमचा पराभव झाला। हे नक्कीच आहे। ही कुठे ही प्लॅनिंग होती का असे कधी शंका आली। 20 दिवस निवडणुकीच्या काळात आमचे जागा वाटपामध्ये गेले, आम्ही जागा वाटप करत राहिलो, काही गरज नव्हती या सगळ्या 20 दिवस घालवायचीच गरज नव्हती। चर्चा 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 आणि यातून एकूणच महाराष्ट्राला जी आज परिस्थिती उद्भवली ती आमच्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपातील जो वेळ वाया गेला त्यामुळे मोठं नुकसान झालं। हे नितीन राऊत म्हणतात ते मान्यच करायला पाहिजे। हो, जागा वाटप करताना उशीर झाला, त्याच्यामुळे विधानसभेत फटका बसला असं वाटतंय का? नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे। 20 दिवस आम्ही जागेंचा घोर ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। परंतु जागा वाटपाचा तिळा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। हे अनेक कारणं झाली, त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। थांबणार आहे, याच्यात शंका येते का काय, असं वाटतंय का ह्या सगळ्या जागा वाटपायच्या याच्यात? मी म्हणतो ना, खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का इतका वाढवलेला, इतके जो वेळ वाया घालवला। बैठकीची वेळ 11 वाजता यायचं, 2 वाजता अनेक नेते उशिरा येत होते, त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही। आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला, एकेका जागेवरून वारंवार त्या गोष्टी होत गेल्या। कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोळ 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण गेले, तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता। परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।